तर रिसेशन सगळ्यांचं चाललं आहे की US चायनामध्ये रिसेशन येणार रेट कट झाल्याच्यानंतर. ठीक आहे, तर त्याचा नेमकं रिसेशन येणार का नाही आणि त्याचा भारतीय इकॉनॉमीवरती काय परिणाम होणार ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार. ठीक आहे, तर समजा जर आलं US मध्ये रिसेशन, ठीक आहे, असं आपण मानून चालू आहे की US मध्ये रिसेशन आलं आहे, तर त्याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे, इंडियामध्ये काय परिणाम होणार आहे. तर तसं बघायला गेलं तर US वरती आपण पूर्णपणे डिपेंडंट आहे. म्हणजे जर US मध्ये जर रिसेशन आलं तर भारताला त्याचा नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला भेटणार. ठीक आहे, त्याची 3 कारणं आहे. म्हणजे आपण 3 गोष्टींमध्ये त्यांच्यावरती अवलंबून आहे किंवा त्यांच्याशी जोडलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ट्रेड. म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट बनवतो आहे तर ती आपण एक्सपोर्ट करतो आणि त्याच्यामधून आपल्याला इन्कम येतो. म्हणजे जर आपण आपल्या महाराष्ट्राचंच एक्झाम्पल घ्या की द्राक्ष आपण एक्सपोर्ट करतो आहे आणि त्याच्यामधून आपल्याला डॉलरमध्ये इन्कम येतो आहे. ठीक आहे, तर ते डॉलर आपल्या भारतामध्येच राहून जातं ते आणि आपल्या GDPला सपोर्ट होतो आहे. तर सध्या जेवढा ट्रेड होतो आहे, सध्या आपण जेवढं एक्सपोर्ट करतो आहे, तर तेवढंच एक्सपोर्ट रिसेशन आल्याच्यानंतर राहणार नाही आहे. कारण तिथले जे कन्झ्युमर्स आहे त्यांचं पण कन्झम्पशन कमी होणार आहे, कारण त्यांची पण नेटवर्थ जी आहे ती कमी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी पण स्लो डाऊन नक्कीच होणार. याच्यामधलं दुसरं कारण म्हणजे कॅपिटल अकाउंट आणि जे बाहेरून आपल्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येते, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते, त्याच्यावरती पण नक्कीच परिणाम होणार आहे. कारण परवा तेरवा जर बघितलं तर आपले निफ्टी आणि बँक निफ्टी आपलं ओव्हरऑल मार्केटच बऱ्यापैकी उसळी खाल्ली होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे FIS होतं. ठीक आहे, कारण DISनी तर विक्री केली होती 1,500 करोडची आणि FISनी बऱ्यापैकी बाईंग केली होती. पण जर ह्या वर्षीचं जर बघायला गेलं ना तर जवळपास 8 ते 9 लाख करोड FISनी म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी सेलिंग केलेली. पण आपल्याकडं DIमध्ये बऱ्यापैकी पैसा होता. म्हणजे उठसूट सगळेच लोक सध्या SIPकडे जातात आहे. म्हणजे SIP थ्रू आपल्या मार्केटमध्ये बराचसा पैसा खेळत आहे. त्याच्यामुळे त्याचा फार मोठा असा इम्पॅक्ट अजिबात पडला नाही. पण जर हेच चित्र जर का 4 वर्ष आधी बघितलं असतं तर आपलं मार्केट जवळपास 30 ते 40% नक्कीच क्रॅश झालं असतं. तर DISमुळं यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे तेवढा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती आलेला नाही. आणि तिसरं कारण जर बघायला गेलं तर जे स्टील ऑइलचे जे आणि इतर कमोडिटी तर त्याचे ट्रेड आपण डॉलरमध्ये करतो. तर जर अमेरिकेमध्ये रिसेशन आलं तर त्याचे पण किमती बऱ्यापैकी कमी होतील. आता किमती बऱ्या झाल्यावरती कन्झ्युमरला त्याचा फायदाच आहे, कारण स्टील ऑइल वगैरे जेवढे पण बाकीचे पदार्थ आहे ते स्वस्त दरामध्ये भेटणार. पण त्याचं जर एक भारतामध्ये फार मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होणार आहे, तर काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये बरेचसे स्टील प्लांट लागले होते आणि ते स्टील प्लांट लागण्यासाठी बऱ्याचशा कंपन्यांनी फार मोठे लोन घेतले होते. तर काही काळानंतर काय झालं, समजा एक कंपनी आहे लेट्स से की यंगावकर स्टीलनी एक प्लांट उभा केला. त्याच्यासाठी त्यांनी 4,000 कोटीचं लोन घेतलं. ठीक आहे, पण त्यांनी कशाच्या बेसिसवरती हे लोन घेतलं आहे, तर त्यांनी असं अझम्पशन केलं आहे की आमचं 1 टन स्टील जे ते $3,000 पर टननी विक्री होईल. पण त्याच्यानंतर जे स्टीलमध्ये मंदी आली त्याच्यामुळं स्टीलचा भाव बऱ्यापैकी कमी झाला आणि $1,000 पर टनपर्यंत आला. त्याच्यामुळं त्यांचे तर लोन डिफॉल्ट झाले आणि बऱ्याचशा कंपन्यांचे पण लोन डिफॉल्ट झाले. त्याच्यामुळे त्या सर्व कंपन्या डुबल्या. आणि आणखी एक बघायला गेलं तर पॉवर सेक्टरमध्ये पण बऱ्यापैकी असं झालं आहे की बऱ्याचशा कंपन्या भारतामध्ये आल्या, जगामध्ये आल्या आणि पॉवरचं जी किंमत आहे ती कमी झाली. तर असं झाल्यामुळे बरेचसे लोन डिफॉल्ट होतात आणि त्यांनी एकंदरीत इन्फ्लेशन सगळं वाढून राहतं. ठीक आहे, जरी कन्झ्युमरला कमी किमतीमध्ये भेटत असली ती वस्तू तरी पण ओव्हरऑल निगेटिव्हच त्याचा इम्पॅक्ट होतो. तर याच्यामधून वाचायचं कसं आणि रिसेशनमध्ये आपला पैसा वाचून कसा ठेवायचा, तर तुम्ही हेज करू शकता. ठीक आहे, तर हेज कशामध्ये करायचं, हेज तुम्ही कमोडिटीमध्ये करू शकता. कारण जेव्हा पण स्टॉक मार्केट क्रॅश होतं, ठीक आहे, तर क्रॅश झाल्याच्यानंतर पहिली गोष्ट ज्यांची किमती वाढतात ते बॉन्ड्सच्या वाढतात, गोल्ड, सिल्वर किंवा मग क्रूड ऑइल वगैरे यांच्या मिनरल्स यांच्या सगळ्यांच्या किमती वाढून जातात. एक रिलेशन ध्यानात घ्या
की जेव्हा पण स्टॉक मार्केट पडतं तेव्हा कमोडिटीची प्राईस वाढते, जेव्हा पण कमोडिटीची प्राईस कमी होती तेव्हा स्टॉक मार्केट वाढतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघायला गेला, सगळेजण रेसेशन म्हणतात ते, पण स्टॉक मार्केट पडायच्या आधी एक कमोडिटीची व्हॅल्यू म्हणजे क्रूड ऑइल, सोनं वगैरे जर बघायला गेलं तर त्याची प्राईस वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही आहे. कमोडिटीची प्राईस पण सारखी पडती आणि गोल्डमध्ये पण एक मोठं 200 ते 300 पॉईंटचं करेक्शन येईल असं पण म्हणतात ते. ठीक आहे, तर नक्की हा खेळ चालला आहे काय, तर रिसेशन नक्की येणार की नाही, खरं बोलायचं झालं तर हे कोणीच सांगू शकत नाही रिसेशन येणार की नाही. पण जर आलं तर असे संकेत भेटल्याच्यानंतर लगेचच आपला पैसा मार्केटमधून काढून घ्यावा आणि तो हेज करून ठेवावा गोल्ड किंवा क्रूड ऑइलच्या याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये नक्की बबल आहे का नाही का. तर बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे खूपच दिवस झाले की तर बऱ्याच दिवस झालेत याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण बनवला होता. ठीक आहे, की मार्केटमध्ये नक्की बबल आहे का नाही आणि ते कसं आहे. तर हे बबलचं स्वरूप एकदा ध्यानात घ्यायला लागेल त्यासाठी, की एखादी कंपनी ती IPO लिस्ट करते. ठीक आहे, तर IPOमधून तिला 25 करोडची म्हणजे 25 करोड रुपये एवढे लागत असतात, पण जेवढी लोकांची गुंतवणूक आहे 4,000 करोडपर्यंत जाते. ठीक आहे, तर हा नक्कीच एक बबल मानता येईल, कारण की जोपर्यंत आठवते 2000 सालचा आठवा, ज्या कंपनीच्या पुढं .com एवढं लागलं असेल त्या कंपनीचे IPO लिस्ट होताच त्यांचे शेअरचे प्राईस एकदम धडाधड वाढत जायचे. तर नक्कीच हा बबल असण्याची एक शक्यता आहे. एक लक्षात घ्या की खरं कोणालाच माहिती नसतं स्टॉक मार्केटमध्ये पुढं काय होईल. ठीक आहे, तर आपला पैसा जर सांभाळूनच ठेवा आणि थोडाफार कॅशवरती आपण बसलं पाहिजे, म्हणजे थोडाफार मार्केटमधून कॅश आपला सिक्युरिटी पर्पजसाठी काढून ठेवला पाहिजे, कारण सध्या तरी मार्केट ऑल टाईम हायवरती. त्याच्यामुळं जर पडलं तर फार मोठा इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलवरती येऊ शकतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काही कंपन्या अशा आहे की ज्यांचे PE रेशो फार मोठे, म्हणजे 100पेक्षा जास्त PE रेशो. तर अशा कंपन्यांमध्ये जर तुमचा पैसा गुंतलेला असेल, म्हणजे कंपन्यांचे फंडामेंटल पण एकदम चांगले असतात, टेक्निकल पण एकदम चांगले असतात, त्यांचे मॅनेजमेंट पण एकदम चांगलं असतं. ठीक आहे, पण जर त्यांचं PE रेशो बघायला गेला तर 100पेक्षा पण जास्त असतो. तर असे जर का करेक्शन होता यांनी जर का तुमचा पैसा खाल्ला तर अर्ध्यापेक्षाही जास्त काही दिवसांमध्ये वाईपआउट होण्याची बरीच शक्यता आहे. ठीक आहे, कारण PE रेशो 100पेक्षा जास्त म्हणजे ती कंपनीचा ॲन्युअल रिटर्न समजा 1 करोड आहे आणि तुम्ही ती कंपनी विकत घेण्यासाठी त्याची 100 पट प्राईस देत आहे, तर हे कुठंतरी बरोबर नाही वाटत. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच, जरा सांभाळून येणं.